ज्या गोष्टींनी तुमचं आयुष्य बर्बाद होणार आहे त्या गोष्टी आजपासूनच सोडणे आवश्यक आहे. टिप नंबर 1. नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे. सांगकाम्यासारखी कामे करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. दुसऱ्याचे घेतलेले उपकार आपलं अस्तित्व संपवतात. टिप नंबर 2. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता. विशेषतः चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात. पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते. ब्लड प्रेशर, मधुमेह यांसारखे आजार मागे लागतात. मानसिक तणावामुळे कुठल्याही गोष्टीत किंवा कामात लक्ष लागत नाही. टिप नंबर 3. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करते. ही हानी कधीही भरून न येणारी असते. व्यसनामुळे माणसे दूर जातात. नातेसंबंध खराब होतात. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याबद्दल कुठल्याही व्यक्तीच्या मनात मान सन्मान काहीही राहत नाही. आपल्याकडे कितीही कौशल्य असले, गुण असले तरी आपल्या एका वाईट सवयीमुळे आपण सगळं काही गमावून बसतो. आपली इमेज खराब करून बसतो. टिप नंबर 4. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाहीत. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि प्रत्येकात काही ना काही कौशल्य असते, वेगळेपण असते. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्यासाठी कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आणखी कसे पुढे जाऊ याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. समोरच्याकडे जे आहे ते आपल्याकडे असेलच असे नाही आणि आपल्याकडे जे आहे ते समोरच्याकडे असेल असेही नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःबद्दल स्वतःच्या मनात न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. टिप नंबर 5. आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते. आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे. आळशी व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि आयुष्यात तो कधीही काहीही मिळवू शकत नाही. काही करायचे असेल, मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्यातला आळस झटकून काम करावे लागते, मेहनत घ्यावी लागते. टिप नंबर 6. घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील. तसेच वेळप्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात. घरातल्या गोष्टी शक्यतो घरात मिटवण्याचा प्रयत्न करा. घरातील वादविवाद, भांडणे किंवा आणखी काही गोष्टी, महत्त्वाचे निर्णय हे इतरांना बाहेर सांगत बसू नका. समोरचा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या गोष्टींचा गैरफायदा उचलू शकतो किंवा आपण सांगितलेले आपले गुपित हे तिसऱ्या व्यक्तीजवळ बोलू शकतो, ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. टिप नंबर 7. नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्यावा. बऱ्याच वेळेस आजूबाजूचे लोक दाखवतात एक आणि आतून असतात एक. चेहऱ्यावर चांगुलपणाचे मुखवटे घालून फिरत असतात. अशा लोकांना ओळखणे गरजेचे असते. त्यामुळे वेळीच आपण आपलं नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. टिप नंबर 8. कधीही कोणाच्या भांडणात पडून किंवा आपण असं काही कृत्य करू नये जेणेकरून आपल्याला पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी या सगळ्या भानगडी मागे लागतील. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या आजूबाजूची लोक सज्जन आणि सद्वर्तनी असतील याचीही काळजी घ्यायला हवी. टिप नंबर 9. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते. तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते आणि आपल्या आजूबाजूची लोक आपल्यापासून दूर पडायला लागतात. हा कायम नकारात्मक बोलतो, निगेटिव्ह राहतो, रडत राहतो, कायम आपले दुःख कवटाळून बसतो आणि दुसऱ्यांनाही सांगून समोरच्या व्यक्तीला नकारात्मक करतो. म्हणून लोक आपल्यापासून दूर जातात. टिप नंबर 10. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो. कारण हे कलियुग आहे. स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही. म्हणून आपल्या एखाद्यावर विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्ती आपल्या विश्वासास पात्र आहे की नाही हे एकदा तपासून पाहावे. एखाद्यावर ठेवलेला आंधळा विश्वास आपल्याला खूप मोठ्या अडचणीत किंवा संकटात आणू शकतो.
आणि त्यामुळे आपलं कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते. टिप नंबर 11. जास्त गोड बोलणारे लोक जास्त जवळ. करू-तोंडावर जास्त गोड बोलणारे लोक हे जास्त घातक ठरू शकतात. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक दाखवणारे यांचा सुप्त हेतू ओळखा. हेतू ओळखला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. टिप नंबर 12. आपल्या आयुष्याचा कुठलाही काळ परत येत नाही. बालपण असो किंवा तरुणपण, आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि उमेदीचा, मेहनतीचा आणि आनंदाने जगण्याचा काळ म्हणजे तरुणपण. तारुण्य परतून येत नाही, म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य बर्बाद करू नका. टिप नंबर 13. तुमच्याकडून असणारे स्किल्स कधीही वाया घालवू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते. म्हणून आपण करत असलेले काम, आपल्या कौशल्याला, आपल्या कामाला स्वतः महत्त्व द्या, तर इतर लोक तुमच्या कामाला महत्त्व देतील. टिप नंबर 14. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसू नका. कारण जवळ आहेत त्यांची काळजी घ्या, कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे. आपणही काळासोबत चालायला हवे. शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्ती परत येत नाही, म्हणूनच आपल्या जवळ जे आहे त्यांना जपायला शिकावे. टिप नंबर 15. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसाचे नोकर बनणे कधीही चांगले असते. म्हणून आयुष्यात कुठल्या व्यक्तींची संगत करायची हे आपण ठरवायचं. त्यावर आपल्या आयुष्यातील आपलं नुकसान आणि फायदा हे अवलंबून असतं. आपण नेहमी ऐकतो, राग हा माणसाचा शत्रू आहे. रागात घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळेस चुकीचे ठरतात किंवा नुकसानदायक ठरतात. रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून नेहमी आपलं डोकं शांत आणि मन स्थिर ठेवा. टिप नंबर 17. कुठलीही गोष्ट अति केली की तिची माती होते, या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे नुकसानदायक ठरू शकते. अति सर्वत्र वर्ज्येत, मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो. टिप नंबर 18. माणसाला कायम कोशात जगण्याची सवय असते, म्हणजेच तो स्वतःच्या आजूबाजूला स्वतःसाठी सेफ्टी वातावरण तयार करत असतो आणि त्यातच तो जगत असतो. त्याबाहेर तो कुठलाही रिस्क घेण्याची तयारी दर्शवत त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे अशा माणसाची प्रगती ही एका मर्यादेपर्यंतच होते. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही. टिप नंबर 19. आजकालच्या व्यक्तींना, आजकालच्या पिढीला व्यसन असेल तर ते सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, त्या आभासी असतात, हे कायम लक्षात असावे. म्हणून सोशल मीडियावरील, टीव्हीवरील गोष्टींना आपण किती आहारी जायचं हे आपण ठरवायचं आणि त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यात किती परिणाम करून घ्यायचा हे देखील आपणच ठरवायला हवे. टिप नंबर 20. तुमचा पगार कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात, तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा हे ठरवतात आणि आपण काय आहोत हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. म्हणून केवळ आपल्या आर्थिक उत्पन्नावर कोणी आपली किंमत करावी हे योग्य नाही. म्हणूनच काही गोष्टी या इतरांना न सांगणे आपल्यासाठी योग्य असते. टिप नंबर 21. स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते. रावण मारला गेला तो त्याच्या अहंकारामुळे. त्याच्याकडे विद्वत्ता होती, कौशल्य होते, बुद्धिमत्व होती, तरीही फक्त त्याचा अहंकार त्याच्या शेवटचं कारणीभूत ठरलं. टिप नंबर 22. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा. आपल्या आयुष्यावर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा परिणाम होत असतो, मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक. म्हणून नेहमी आपल्या आजूबाजूला चांगले आणि सकारात्मक लोक असायला हवे याची काळजी घ्या. टिप नंबर 23. आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी, नाहीतर भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकतं.
यामुळे आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टिप नंबर 24. आर्थिकरित्या साक्षर बना. नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही. परिणामी परिस्थिती आणि तशीच राहते. आपल्या 90% अडचणी या गोष्टीमुळे आहेत. आपल्याकडे आर्थिक नियोजन नाही, पैशांची बचत आणि त्याचा वापर याचे ज्ञान नाही. टिप नंबर 25. आपल्या कर्मांवर कायम लक्ष ठेवा, विश्वास ठेवा. माणुसकी कधीच सोडू नका. आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होय. समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही. देव आपल्या कर्मातच भेटेल. टिप नंबर 26. वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत. नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा आणि आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या. ज्या लोकांमुळे आपली प्रगती होत राहील, मग ती आर्थिक, सामाजिक, मानसिक कुठल्याही बाजूने असेल. टिप नंबर 27. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल त्याच भाकरीने आपलं पोट भरलं. आणि चप्पल आज तुटली असेल, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही केवळ वेळ आल्यावरच कळते हे लक्षात ठेवा. टिप नंबर 28. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. टिप नंबर 29. आपल्या यशाचा रुबाब आपल्या आईवडिलांसमोर करू नका. कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले आहे, हे विसरू नका. टिप नंबर 30. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही. या उलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. म्हणून जीवनात सगळ्या गोष्टी या समतोल राखून असायला हव्यात. आपल्या आयुष्याची राख-रांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच करून घ्यायला हव्या.